नमस्कार मित्रांनो. आपण अभिषेक नलवडे यांच्या फार्मवर आलो आहोत. यांच्या एका चांगलं शर्यतीचा पाळणारा बैल आहे, घोडा आहे. त्यांच्याशी आपण शर्यत क्षेत्राबद्दल बोलूयात. कसं आहे क्षेत्र, चांगलं आहे वाईट, खर्च परवडतो का, नादासाठी काय गोष्टी कराव्या लागतात. नमस्कार शेठ. नमस्कार. कसं आहे, नादाची सुरुवात कशी झाली? नादाची सुरुवात अशी झाली की आपली घरचीच गावरान गाय. त्या गावरान गायला आपण म्हैसूर जातीचं इंजेक्शन भरलं होतं. मग आपल्याच घरी गोरा तयार झाला. मग मग आपण ती बैलगाडी शर्यत चालू केली. म्हैसूर गावरान क्रॉस. हो, म्हैसूर गावरान क्रॉस. नाग्याचं काय किती वय आहे सध्याला? आता 3 वर्ष त्याला पूर्ण झालेत. महत्वाचे गुलाल वगैरे एक 4-5 गुलाल आहे चांगल्या चांगल्या मैदानात. आपल्या भागात? हा, आपल्या भागात चांगले गुलाल आहेत. आणि नाग्याचं कोणत्या खांदी पळतो काय? आता तो दोन्ही खांदे पळतो, पण उजवीने चांगला पळतो. रोजून जास्त पिढ आहे. हा, उजवीने जास्त पळतो आणि डावीने थोडासा कमी. दात लावलाय का त्याने? हा, आता दात पाडलेला आहे त्याने सध्या. म्हणजे आदत मध्ये जास्त पळालाय का? हा, आदत मध्ये चांगला पळालेला आहे. आता कसं पिढ आहे? आता पण चांगलाच स्पीड मध्ये आता. नाही, घरी स्वभावाला वगैरे कसं आहे? एकदम मारत नाही, कोणी पण सोडायचा, काही करायचं, अजिबात मारत नाही. लहान मुलं वगैरे सोडतात त्याला. आणि सुट्टीला वगैरे कसं आहे? सुट्टीला पण शांत, एकदम तकलीफ वगैरे काय देत नाही. म्हणजे वासराला घेऊन पळतो काय? हा, म्हणजे चांगली चांगली त्यांनी आदत वस्त्र शिकवलेत, फेऱ्याला पण शिकवलेत आणि मैदानात पण चांगल्या आदत वस्त्रांना घेऊन गुलाल त्याची. हा हा. नाग्याला काय अडचणी आल्या का फेरायला वगैरे काय? आता आपल्याला बरेच अडचणी आले. काय झालेलं आहे, आपल्याकडे हे घोडा आहे. ह्या घोड्याने जे आपण वासरं बैल शिकवली ते भविष्यात पुढे जाऊन टॉपला गेलते. त्यांनीच आपल्याला काही वेळेस फेऱ्यांना टाळलंय. हा. परंतु आपण थांबलो नाही. नंतर काय केलं, बाहेरचे वासरं बैल घेऊन आपण चांगल्या पद्धतीने पळालो व गुलाल केला. आपल्याला वायदे वगैरे द्यायची काय वेळ आली का? वायदे वगैरे तसं भाडे वगैरे द्यावंच लागलं आदत मध्ये असताना. पुढची व्यक्ती म्हणायची चिठ्ठ्या तरी टाका, नाही तर 1000-1200 रुपये तरी डिझेल पुरते द्या. असे 2-3 अनुभव चांगले आहेत. अडचण येतेच म्हणायचं. हा, बैलगाडी क्षेत्रात कसं आहे, जे पैसेवाले आहेत त्यांचा शक्यतो जास्त टॉपला पळतो आणि जे गरीबाचे आहेत ते आपल्याला साईडलाच पळावं लागतंय. म्हणजे असं राजकारण वगैरे होतं क्षेत्रात, त्याच्याबद्दल काय हा, बोलाल? पहिली गोष्ट काय होतं, तुम्ही जे मैदान भरवतात तिथं पहिली वशिलीबाजी होती. काय होते, जे चांगली टॉपला बैल पडतात त्यांच्या मध्ये चिठ्ठ्या काढायच्या आणि आपल्यासारख्या गरिबांचे काय करायचे, साईडला तासावर टाकायच्या. मग सामान्य शेतकऱ्याचा बैल त्याच्यामुळे टॉपला जात नाही ना, पहिली गोष्ट. हा हा, बरोबर. त्या नादाकडे कसं बघताय, खर्च वगैरे? आता ही नाद चांगला पण तितका आहे आणि म्हणजे खर्च पण तितकाच आहे त्या नादाला. तरी मैदानात जायला किती खर्च होतो काय? एक आपलं 4-5 हजार रुपये मैदानाला जायला खर्च होतो. स्वतःची जर गाडी असली तर कमी होतो, पण बाहेरची जर भाडे न्यायची म्हणल्यानंतर जास्त खर्च होतो. आणि महत्वाचा म्हणजे मैदानाला खर्च आहे, खुराकाचा काय खर्च आहे? आता खुराकाचा खर्च म्हणजे आपण खपरी, गोळी वगैरे, गव्हाचा बारडा, मकाचा बारडा हीच देतो सध्या. आणि कमी परिस्थितीवाल्याने हे नाद करायला पाहिजे का नाही? आता कसं आहे माहितीये का, त्यांनी पण केला पाहिजे, पण हळूहळू गोष्ट केलं म्हणजे तुम्ही वस्त्रांपासून सुरुवात करा. डायरेक्ट तुम्ही 2 लाखाची खरेदी करून हे नाद नाही केला पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा आहे की गरिबांच्या बैलांना किमती वगैरे, त्यात गरीब विकायची नाही म्हणतो, नंतर किंमत कमी होऊन जाते की कमी आला की, ह्याबद्दल काय बोलाल? आता माझा मुद्दा असा आहे बुवा, आपण सामान्य शेतकरी गरीब आहे. त्या टायमाला तुमच्या बायला 7-8 लाख रुपये किंमत आली तर 100% विकला पाहिजे. नंतर तुम्ही त्या किमतीच्या आदत 1-2 वासर तयार करून तुम्ही पळू शकतात मैदानात. हा हा, बरोबर. आज घोड्याबद्दल काय बोलताय, शिवानीबद्दल? आता शिवानीचं ही गुढी, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते दोन्ही खंदी पळते ना. आपण काय केलेलं आहे, शॉक म्हणून तिला आणलेली आणि ते नंतर काय केलं, आपण तिला छकडीला शिकवली आणि ते दोन्ही खंदी फिट आहे. आदत वासर घेऊन पण शिकवते, मोठी बैल पण शिकवते. हा हा, बरोबर. कसं आहे तुमचं बॉन्ड, कसं आहे त्याच्यासोबत? आता विषय कसा आहे, आपलं ते चांगलं म्हणजे जेवढं तुम्ही प्रेमळ राहता का तेवढं ते चांगले. बरोबर आहे. घोड्याला काय वेगळा खुराक असतो का बैलापेक्षा? हा, घोड्याला वेगळा करला त्याला आपल्याला डाळ द्यावा लागते. एक टाइम डाळ आणि संध्याकाळी शेंगदाणे पेंड देतो. खाण्या वगैरेची सोय चांगली आहे त्याची. हा ना. सध्या घोड्याबद्दल काय केस चोरीला गेलते वगैरे आता? मागच्या 1 महिन्यात आपली चोरी गेलती. काय विषय, बरेच जण आपले दिवसभर शेळी पालनाला भेट द्या 40-50 लोक येतात. मग आपला स्वभाव असा आहे की कुणाला कुठली गोष्ट आपण नाही म्हणत नाहीत. कोणी आले घोडा सोडून दाखव, सोडून देतो, त्यांना फोटोशूट साठी देतो
आणि एक दिवस असं झालं की 12-1च्या दरम्यान तर मी थंडीमुळे मागच्या शेडमध्ये बांधली होती. तिथनं ते 12:30-12:30च्या दरम्यान सोडून नेलती ती. पण परंतु 1-2 किलोमीटर ती गेली. घोड्याचं वैशिष्ट्य असे, तुम्ही जर जीव लावला तर ती मालकासाठी काय पण करू शकते. आणि त्यांनी काय केलं, पिकअप मध्ये चढवायचा बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे प्रयत्न केला, परंतु ती घोडी चढली नाही. ते घोड्याचं वैशिष्ट्य असं की मालकाशिवाय ते दुसऱ्याला वर चढत नाही घोडी. म्हणजे मालकासोबतच चढणार. हा, मालकासोबतच चढणं. मग त्यांनी काय केलं, थोडीशी सकाळ तिला हानमार करून उजेडच्या टाइमला सोडून दिली. आणि घोडीचं प्रेम असं बघा, त्यांनी सोड्या बरोबर 2 ते 3 किलोमीटर डायरेक्ट आपल्या घरी दावणीला येऊन उभा राहिली होती. मग ह्याला म्हणायचं मुख्य प्राण्याचा जीव किती मालकाव ते आपल्याला त्या दिवशी कळलं. काय किंमतीला घेतलेली? ही आपण घेताना आदत मध्ये घेतली होती. 1.70 घेतलेली मादी ती अकलूजच्या बाजारात घेतलेली. विक्री वगैरे काय? नाही, विक्रीचं आपल्या काय डोक्यात नाही, कारण की ती आपल्या घरी आल्यापासून तिच्या पायगुणापासून सगळं आपलं चांगलं झालंय. ते आपण पायगुण म्हणतो, खरंच याचा परिणाम होतो का? 100% परिणाम होतो. आता काहींचं कसं आहे, बरेच जणांची श्रद्धा आहे किंवा नाही, पण मला तर 100% माहिती, ते आल्यापासून आमच्या घरात म्हणजे प्रत्येक गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. चालतंय, तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच प्रगती करत राहा. चालतंय, धन्यवाद.